जर तुम्ही नवीन कंडिशन जमीन विकत घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण पैसा जमवून एखादी मिळकत आपल्याला घ्यायची असते. आपल्या घराच्या शेजारी असेल, अगोदरच्या जमिनीच्या शेजारी असेल, एखादी मिळकत असते आणि ती मिळकत आपण खरेदी घेण्याचं ठरवतो. जेव्हा आपण ती मिळकत खरेदी घेण्याचं ठरवतो त्यावेळी मिळकतीचे आपण उतारे पाहतो. त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की ती जमीन जी आहे ती वर्ग 2ची जमीन आहे. त्याच्यावर नवीन शर्त म्हणून शेअर आहे. शर्ती या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जसं की पुनर्वसन जमीन असते, जे पुनर्वसित लोक आहेत त्यांना दिलेली असते. काही वतना असतात वेगवेगळ्या प्रकारची, जसं की महारवतनाची नोंद असते, रामोशी वतनाची नोंद असते. तसंच त्यासोबतच जे देवस्थान इनाम जमीन असते, वेगवेगळ्या प्रकारची वतन इनाम अशा प्रकारच्या जमिनी असतात, ज्या शासनाने त्या पर्टिक्युलर लोकांना कसून खाण्यासाठी जमिनी दिलेल्या असतात अटी व शर्तींवर. आणि अटी व शर्तींवर जेव्हा त्या जमिनी दिलेल्या असतात तर त्या जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी शासनाच्या सक्षम महसूल अधिकाऱ्याची परवानगी लागते. जेव्हा आपण अशा प्रकारच्या मिळकती खरेदी करतो त्यावेळी खरेदी करण्याचा विचार करतो, त्यावेळी आपण इसारा ठरवतो. त्याप्रमाणे नोटरी दस्त कधी लिहून घेतो इसारा पावतीचा, कधी बिनकब्जाचं साठेकत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवतो. त्यामध्ये रक्कम ठरवली जाते. ॲक्च्युली व्यवहारातली रक्कम वेगळी असते, दस्तामध्ये रक्कम वेगळी असते. आपण बरीचशी रक्कम सुद्धा देतो आणि दस्त नोंदवतो. कधी कधी खाजगीमध्ये आपसात संमतीनं कब्जा सुद्धा दिलेला असतो. एकदा दस्त झाल्यानंतर आणि विशेषतः ती मिळकत कब्जामध्ये जी आहे ती घेतल्यानंतर बऱ्याच वेळा राहिलेले पैसे द्यावे लागतील. जे मालक असतात ते बऱ्याच वेळा परगावे असतात. त्यामुळं बघू ज्या त्या वेळेला परवानगी आणून पुन्हा आपण उर्वरित पैसे देऊन खरेदी करून घेऊ. आता जमीन तर आपल्या ताब्यामध्ये आहे, जमीन तर आपल्या समोर आहे, जमीन कुठं जाणार आहे असं म्हणून त्या व्यवहारामध्ये विलंब होत जातो. आणि ज्यांनी ती मिळकत खरेदी घेण्याच्या संदर्भामध्ये करार केलेला आहे, साठेकत असेल, इसारा पावती असेल, तर ते त्या मिळकतीची परवानगी आणून खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये काहीच प्रयत्न करत नाही. बराचसा काळ जातो, 2 वर्ष 5 वर्ष जातात, 10 वर्ष जातात आणि कालांतराने जे मूळ मालक असतात ते बदलतात. कारण मिळकतीच्या किमती वाढलेल्या असतात आणि मिळकतीच्या किमती वाढल्यामुळं ते मालक बदलतात. ते परवानगी काढण्यासाठी टाळाटाळ करतात आणि परवानगी काढण्यासाठीच्या कागदपत्रावर सह्या सुद्धा करण्यासाठी ते येत नाही. मग अशा वेळी काय पर्याय असतो, तर ज्यांनी तो करार करून घेतलेला आहे, ज्यांनी जमीन खरेदी घेण्याचं ठरवलेलं आहे, ते नोटीस देऊ शकतात की असा असा करार झालेला आहे, मिळकत नवीन शर्तीची होती, परवानगी आणल्यानंतर त्या मिळकतीचं खरेदी खत करून देण्याचं ठरलेलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत परवानगी आणलेली नाही, आम्हाला परवानगी आणून खरेदी खत करून द्या. परंतु जेव्हा आपण अशा प्रकारची नोटीस देतो तर त्यामध्ये एवढीच गोष्ट म्हणणं आवश्यक नसतं. तर त्यामध्ये जे आहे ते इतका सारा विलंब का झाला, कारण जे स्पेसिफिक परफॉर्मन्सचे दावे असतात, करारपूर्तीचे दावे, तर त्याच्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट माननीय कोर्ट पाहतं ते म्हणजे रेडी अँड विलिंगनेस. म्हणजे करारपूर्ती करण्यासाठी कोण तयार होतं आणि कोण तयार नव्हतं. जर खरेदी घेणार हाच जर का करारपूर्ती करण्यासाठी तयार नसेल किंवा त्यांच्या साईडनं विलंब झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये जो स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा जो दावा आहे तर तो दावा फेटाळला जातो आणि जी ॲडव्हान्स घेतलेली रक्कम आहे त्या करारापोटी ती रक्कम परत देण्याचा आदेश केला जातो. कधी कधी त्याच्यावर काही टक्के व्याज सुद्धा जे आहे ते देण्याचा माननीय कोर्ट आदेश करतात. परंतु जर का आपल्याला त्या कराराप्रमाणे जमीनच मिळवायची असेल तर आपण कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं. सर्वात आधी जेव्हा आपण एखाद्या मिळकतीचं साठेकत करून घेता किंवा करारपूर्ती करून घेता तर त्या महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये संबंध चांगले असतात. त्याच कालावधीमध्ये आपण ताबडतोब कागदपत्रांची पूर्तता करून आपण परवानगी मिळण्यासाठी अर्ज सादर करावा. जो अर्ज आपण त्या मूळ मालकांच्या सहीने सादर करताय, सादर केल्यानंतर त्याची पोहोच घेताय, ती सगळी कागदपत्रे घेणाऱ्यांनी त्यांच्याकडे ठेवली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही स्वतः प्रयत्न केले, त्यांनी परवानगीसाठी अर्ज सुद्धा केलेला होता आणि विलंब जो झाला तो त्या मालकाच्या साईडने झाला, ना की मिळकत घेणाऱ्याच्या साईडने झाला.
हे दाखवण्यासाठी माननीय कोर्टामध्ये खरेदी घेणाऱ्याने कोणकोणते प्रयत्न केले जेणेकरून त्या मालकाने खरेदी द्यावी, तर ते सर्व प्रयत्न कागदोपत्री असले पाहिजे. जसं की आपण त्यांना मागणी केली पाहिजे, त्यांच्यासोबत कुठं कुठं अर्ज दिले, कुठं कुठं प्रयत्न केले, कुठून कुठून उतारे काढले आणि काय काय प्रोग्रेस त्याच्यामध्ये झाला त्याची सर्व कागदपत्र जवळ ठेवा. ही कागदपत्र न्यायालयामध्ये उपयोगी येतात की आपण त्यांच्यासोबत होतात, आपण वारंवार त्यांना म्हणत होतात आणि त्यांनी त्या दृष्टीने डॉक्युमेंटसुद्धा सबमिट केलेले होते. ती कागदपत्र जी आहेत ती मिळवण्यासाठी आपण अर्ज केलेले होते. या सर्व गोष्टी मेहरबान कोर्टासमोर येतील आणि जर तुम्ही तयार होतात आणि समोरच्या मूळ मालकाने खरेदी खत दिलेली नाही, त्यांच्या बाजूने जो आहे तो विलंब झालेला आहे असं जेव्हा मेहरबान कोर्टाचं मत होईल तेव्हा माननीय कोर्ट हे तुम्हाला त्या साठे खतावरून, त्या इसारा पावतीवरून खरेदी खत करून द्यावं, उर्वरित रक्कम देऊन अशा प्रकारचा आदेश करू शकतील. त्यामुळं साठे खत झालं किंवा करारपत्र झालं म्हणून निवांत बसू नका, जास्त वेळ जाऊ देऊ नका. जेवढ्या लवकर परवानगी काढता येईल तेवढ्या लवकर परवानगी काढण्याचा प्रयत्न करा. त्या परवानगीच्या जे प्रोसिजर आहे त्याचं करून परवानगी मिळवून ताबडतोब खरेदी खत करून घ्या. कारण माणसं बदलतात, वेळ बदलते, काळ बदलते, मिळकतीच्या किमती वाढतात आणि त्यानंतर मग व्यवहारामध्ये गुंते होतात. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. नवीन शर्तीची जमीन खरेदी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. अशा जमिनी खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी यावर आज आपण बोलणार आहोत. दस्तऐवज तपासा, जमीन नोंदणी खात्री करा, सर्व कागद साक्षांकित आहेत याची खात्री करा. ही माहिती उपयोगी झाली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरांशी शेअर करा.